सन्माननीय प्रशांत यादव यांनी एक कृषी व पशुधन प्रदर्शन आयोजित केलं आहे 2026 आणि ते पाहिला म्हणून मी आणि तुम्ही सर्वजण आलेलो आहोत। प्रदर्शन 2 विषयाचं असू शकतं। एक तर प्रदर्शनातून काहीतरी शिकता येतं किंवा प्रदर्शनातून मनोरंजनही होतं। पण हे कृषी प्रदर्शन आहे, पशुधन प्रदर्शन आहे, यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे। कोकण हा परिसर बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित असा प्रदेश, मागासलेला प्रदेश, नोकरीसाठी मुंबई पुणे शहराकडे धाव घेणारा आमचा तरुण, असं या कोकणाकडे पाहिलं जायचं। पण आज हे प्रदर्शन पाहिल्यानंतर, सन्माननीय प्रशांत यादव यांचं प्रास्ताविक ऐकल्यानंतर, कोकण आता गरीब राहिला नाही, मागासलेला राहिला नाही आहे, कोकण प्रगतीकडे झेप घेतोय असं आज या ठिकाणी चित्र अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल। प्रशांत यादव काही दिवसापूर्वी मुंबईला घरी आले होते आमंत्रण घेऊन, आणि मला त्याने आमंत्रण दिलं, सांगितलं दादा तुम्ही यायला पाहिजे। मी बोललो कृषी प्रदर्शनाला तुम्ही बोलवलं नाही तर मी येणार, माझा आवडीचा विषय आहे, मी येणार। आणि त्याप्रमाणे वेळेवर आलो, लेट अजिबात नाही, वेळेवर आलो। आणि हे प्रदर्शन पाहून मी थक्क झालो आणि कोणत्या शब्दात माझ्या भाषणात प्रशांत यादव यांचे आभार मानू। ते या कोकणी माणसासाठी योगदान देत आहेत, तेव्हा त्यांना धन्यवाद शब्द अपुरा पडेल। त्यांचा वाढदिवस आहे 51वा, आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने हे प्रदर्शन आयोजित केलं आहे। आणि याचा उद्देश काय त्यांनी भाषणात सांगितला की हा कोकण सबळ, विकसित, समृद्ध व्हायला पाहिजे, म्हणून त्यातले मार्ग, त्यांनी मार्ग कोणता तर कृषीमध्ये डेअरी, शेती, बाय प्रोडक्ट अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या भाषणात सांगितल्या। बांधवांनो, आपलं काम काय? कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न 2.5 लाखाच्या जवळपास आहे। या देशात अनेक राज्य आहेत, त्यांचं 4.5 लाखाच्या वर दरडोई उत्पन्न गेलं आहे। तामिळनाडू आहे 4.25 लाखाच्या घरात गेलं आहे। सिक्कीम आहे 4.5 लाख, गोवा 460 आहे। मग आपला कोकण मागे काय एवढं निसर्गरम्य आहे, समुद्रकिनारा आहे, मासेमारी होतं, आंबा, काजू, नारळ, सुपारी, करवंद, आवळे, अनेक प्रकारची फळावळ आहे हो, फणस सर। मग एवढे आहे बागायती, आणि एवढं सगळं असताना इथला तरुण, इथला माणूस अन्न शहराकडे काय धाव घेतो, हे विचार करायला लावणारं आजचं प्रदर्शन आहे। आजचं प्रदर्शन आहे। प्रत्येक झाडही बघा, ते एक झाड वर्षाकाठी किती उत्पन्न देतं। ते आंबा असू द्या, काजू असू द्या, नारळ असू द्या, फणस असू द्या, जांभळा असू द्या, काही गोष्टी चविष्ट आहेत, ते काही औषधी आहेत। हे आमचे डोंगर कोकणातले किती औषधी वनस्पती आहेत, आपण ढुंकूनही पाहत नाही, आपण ढुंकूनही पाहत नाही, कधी आपण विचार करत नाही। मी खासदार झालो आणि मी केंद्रीय मंत्र्यांना एक पत्र दिलं की आमच्या इकडे कोकणात, सिंधुदुर्ग, रत्नागिरी डोंगरामध्ये औषधी किती वनस्पती आहेत त्याचा सर्वे करा, आणि आमच्याकडे तशी इंडस्ट्री उभारा।
आता सर्वे उन्हाळा चालू झाला ना, तर येईल येईल. पण हे येईल, रिपोर्टही येईल. कशापासून काय बनतं, कुठल्या वनस्पतीपासून कोणती औषधं बनतात, पौष्टिक कुठली वनस्पती आहे, आंबा खाल्ल्याने काय होतं आपल्या शरीरावर परिणाम, याचं प्रबोधन मार्गदर्शन लोकांना करायला पाहिजे, आंबा घेणाऱ्याला करायला पाहिजे. अनेक मुंबईत आणि अनेक शोरूम आहेत मोठमोठी, तिकडे बघा बरीचशी चायनीज उत्पादन ठेवलेले असतात. आणि एक असंच मी एका दुकानात गेलो मुंबईला. मी आतमध्ये, मला सवय आहे कुठल्या वेळी शोरूममध्ये काही नवीन नवीन गोष्टी पाहायच्या. तिथे बांबू एक ग्लासामध्ये ठेवलेले होते. मी सहज विचारलं, अरे भाई साहब ये किस काम का है? अरे सर ये घर में रखने से बरकत आती है, पैसे येतात, श्रीमंत व्हायला मिळतं. आता मला वाटलं चला आपण प्रयत्न करूया. मी बोललो क्या प्राईज आहे? 1500. 100 रुपयाचं नाही झाड आणि 1500 रुपयाला विकलं. हे अकलेचे पैसे, मार्केटिंगचे पैसे. आपण धाडस करतो का? एवढी झाडं आहेत. कधी आपल्या वटपौर्णिमेला वडाची पूजा करतो, कधी ग्लासात थोडी माती आणि ते झाड लावून सांगतो का हे पवित्र आहे. हिंदू धर्मामध्ये स्त्रिया याची पूजा करतात. कधी प्रयत्न करतो दुकानात ठेवायचा? नाही, कधीच नाही. आम्ही पाहतच नाही, वर्षातून एका दिवशी पाहतो. तशा अनेक गोष्टी आहेत. पण आज त्याचं प्रबोधन म्हणा, माहिती आमच्या यादव साहेबांनी वनस्पतीच्या प्रदर्शनात घालून दिली आहे. त्यासाठी आवश्यक काय मशागत करावी लागते, खत कोणतं घालावं लागतं, पाणी कसं घालावं लागतं, जमीन कशी ठेवायला लागते, उतारावा का समांतर पाहिजे, या सगळ्याची माहिती या प्रदर्शनात ठेवलेली आहे. यादव साहेब, तुम्ही माझ्या घरी आलात तेव्हा मी एकच वाक्य बोललो. त्यांनी हे माझ्या हातात ठेवलं, साहेब प्रदर्शनाला या. मी बोललो मी ऐकू नये तुमचं प्रदर्शन, पण तुम्हाला वेळ झाला कोकणात यायला, किंवा आला असाल, हा उपक्रम सुरू करायला वेळ झाला. अगोदर 5-10 वर्ष आले असते त्यात कोकणातली अर्थव्यवस्था वेगळी असती, आर्थिक स्थिती वेगळी असती. या कोकणातल्या लोकांना वाईट वाटून घेऊ नका, मला काही दोषी देऊ नका. कोकणी माणसाचा एक दुर्गुण म्हणू नका, पण सवय आहे. चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही, चांगल्याचं कौतुक करायचं नाही. चला त्याचं ऐका, अनुकरण करा, आपण पण 4 झाडं लावूया आणि उत्पन्न वाढूया. अशासाठी आपण काय करत नाही, नावं ठेवतो. काय यादव काय करतात ते? किती लोकांनी पाहिलं, किती लोकांनी आंबे लावले, काजू लावले, अमुक लावलं, तमुक केलं. किती जणांनी गाई म्हशी घेतल्या, दूध उत्पादन केलं. किती जणांनी दुधापासून अनेक उत्पादनं काढली, दही, ताक, तूप वगैरे वगैरे. किती आज अनेक राज्य, अनेक देश युरोपमध्ये दुधावर श्रीमंत झाली, दुधावर. मी काही वर्षापूर्वी डेन्मार्कला गेलो होतो. डेन्मार्क हा देश फक्त दुधावर आणि बाय प्रोडक्टवर असे अनेक देश आहेत. पण कोकणात पाणी आहे. 5000 मिली पाऊस कोकणात पडतो. यावेळेला जानेवारीतही पडला. पण हे पाणी शेतीसाठी उपयोगात आणू, चाऱ्यासाठी उत्पन्नात आणू, गाई म्हशी पाळू, दुधापासून अनेक उत्पादन बनवू आणि आपण श्रीमंत होऊ. मुलाबाळांना चांगलं शिकवण्यासाठी श्रीमंत होऊ. मुलांना चांगला डॉक्टर, इंजिनियर, एवढंच का IAS IPS करू, उद्योजक बनू गो. हे काय, हा उद्योग आहे? नको तो उद्योग नाही, पोटाचा उद्योग आहे. नाही तर राणे बोलले वा नको तो नाही, नको तो नाही, हा पोटाचा.
उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी हा व्यवसाय यादव साहेबांनी आदर्श स्वरूपात तुमच्याजवळ ठेवला आहे. की ते फिरत असताना नुसते फिरू नका, मुलांना आणून दाखवू नका हे अमुक आहे तमुक आहे, त्याचं महत्त्व सांगा, मुलींना महत्त्व सांगा, पुढे जाऊन काय करायचं आहे तेही त्यांना सांगा. आज तुम्ही सांगा, मी MSME मंत्री होतो केंद्रात, त्यावेळेला माझ्या इकडे 7,40,00,000 उद्योग होते माझ्या. त्यात आपल्या कोकणातले किती? 2%. बाकी सगळे गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक वगैरे अन्य राज्यातले. आपण उद्योगाकडे वळत नाही. आपलं उत्पन्न वाढावं, सबळ व्हावं, सुखी व्हावं, समाधानी व्हावं, यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. म्हणून हा उपद्व्याप यादव साहेब. पण हे पाणी नको तर नाही, हा पोटाचा उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी हा व्यवसाय यादव साहेबांनी आदर्श स्वरूपात तुमच्याजवळ ठेवला आहे. की ते फिरत असताना नुसते फिरू नका, मुलांना आणून दाखवू नका हे अमुक आहे तमुक आहे, त्याचं महत्त्व सांगा, मुलींना महत्त्व सांगा, पुढे जाऊन काय करायचं आहे तेही त्यांना सांगा. आज तुम्ही सांगा, मी MSME मंत्री होतो केंद्रात, त्यावेळेला माझ्या इकडे 7,40,00,000 उद्योग होते माझ्या. त्यात आपल्या कोकणातले किती? 2%. बाकी सगळे गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक वगैरे अन्य राज्यातले. आपण उद्योगाकडे वळत नाही. आपलं उत्पन्न वाढावं, सबळ व्हावं, सुखी व्हावं, समाधानी व्हावं, यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. म्हणून हा उपद्व्याप यादव साहेबांनी तुमच्यासाठी केला आहे. तुमच्यासाठी आज वाढदिवस त्यांचा आहे. ह्या उपक्रमासाठी तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या. जोरदार टाळ्या वाजून त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना करा की आमच्या प्रशांत यादवना दीर्घ आयुष्याला. असे वेगवेगळे उपक्रम आणू द्या, त्यांनी वेगवेगळे जगातली टेक्नॉलॉजी आणू द्या, आणि उत्पन्न कोणत्या मार्गाने वाढवलं जातं ते आपण सांगा. मी माझ्या जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम तुमच्यापेक्षा थोडं जास्त आहे. मी आलो होतो कोकणात, त्या 35,000 उत्पन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचं होतं. आज 2,60,000 आहे. पुढच्या वर्षी 3 लाखाच्या वर जाईल. आता मी खासदार इथे आहे, म्हणजे तुमचं पण वाढवायला मला प्रयत्न करावा लागेल, आणि ते करणार. पण तुमची साथ हवी, सहकार्य पाहिजे. नुसते प्रशांत यादव एकटे प्रगती नाही करू शकत. श्रीमंती, उत्कर्ष, सुखी समाधान तुम्हाला नाही करू शकत. त्यांना साथ द्यायला पाहिजे. त्यांनी केलेलं मार्गदर्शन आज सांगा ना. मी गोशाळा सुरू केली कोकणात. मी गीर गाई आणल्या, स्वतः गेलो. मी ऑर्डर नाही दिली, मी राजस्थानमध्ये स्वतः गेलो. 100 गीर गाई आणल्या मी. 18 लिटरपेक्षा जास्त किंवा 18 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गीर गाई. आता गीर गाईचं तूप कसं किलो आहे बघा तुम्ही. आपल्या इकडे लोकांना ओळख पण नाही. मेहनत करायला लागतं. म्हणून आपले लोक गाई, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाहत नाही हो. थोडंफार शिकलो का मुंबई पुण्याला जातो. पोटापुरतं मिळालं का आम्ही सुखी होतो. आपली भूक पण कमीच आहे. पण असं म्हणत नाही मी या व्यवसायातून मी पैसे मिळवीन, श्रीमंत होईन, घरच्यांना सुखी करेन. हा संकल्प करून प्रयत्न आपण नाही करत. तुम्ही करावा, करायला लागावा या स्तुत्य हेतूने प्रशांत यादव यांनी हा उपक्रम केलाय.
मला वाटतं यादव साहेब उद्घाटनाचा वेळ चुकला वाटतं, टाळी एकही पडत नाही. मला भूक लागले, मी पोट तिडकीने बोलतो आहे, पण इथे आता वाजले 30-35 वाजल्या टाळ्या, काय हरकत नाही. पण तुम्हाला मी एक सांगेन, हो मामा जरा बाजू व्हा ना. आणि म्हणून हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे, कोकणासाठी उपयुक्त आहे, महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे, महाराष्ट्रासाठी. आता मी हे संपल्यानंतर मोदी साहेबांनी मला काही उपक्रम दिलेत. उपक्रम त्यातील एक उपक्रम असाही आहे की काही सभा घ्यायला सांगितली. त्या सभामध्ये त्यांनी काय विषय दिलेत? युवकांचे मेळावे, युवकांनी काय करावं, व्यवसाय कसा करावा, आधुनिक टेक्नॉलॉजी आणून उत्पन्न कसे वाढवावेत, त्यांचे मेळावे. शेतकरी मेळावे जसे असे शेतकऱ्यांची मेळावे, प्रगती कशी कोणत्या मार्गाने साध्य होते त्या शेती आयोग उद्योग आहे. गरिबांना एकत्र करा आणि गरिबीवर मात कशी करावी त्याचं मार्गदर्शन. आणि महिलांचे मेळावे. हे 4 उपक्रम आम्हाला जानेवारी महिन्यात राबवायला दिले. म्हणजे मोदींचा दृष्टिकोन बघा. माननीय मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर 11.5 वर्ष झाली. या 11.5 वर्षात त्यांनी काय देशातील जनतेसाठी केलं नाही. जागतिक पातळीवर, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत 5व्या क्रमांकावर आहे. 14व्या क्रमांकावर होता, 5व्या. काही दिवसांनी 3ऱ्या क्रमांकावर येईल. आपण जपान जर्मनीला मागे टाकतो. खरं म्हणजे आज एक आगळा वेगळा या कृषी प्रदर्शनाच्या महोत्सवाने आपल्या चिपळूणमध्ये एक आगळा वेगळा सोहळा पार संपन्न होतोय. कृषी महोत्सवाचं हे 3रं वर्ष आहे आणि या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी खऱ्या अर्थानं आमच्या पाठीमागं उभं राहणारे आमचं मार्गदर्शक नेतृत्व आणि आमचे श्रद्धास्थान आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी, लोकांसाठी काम करताना जी ऊर्जा आणि उभारी पाहिजे ते देणारं नेतृत्व आज उद्घाटनासाठी आहे. याचा आनंद आम्हा सगळ्यांना आणि वाशिष्ठी टीमला फार मोठा आहे. दादांच्या नेतृत्वाने कोकणाला एक वेगळी दिशा मिळाली. कोकणाला एक ऊर्जित अवस्था आणण्याचं काम दादांनी केलं. कोकणाचा चेहरा बदलण्याचं काम दादांनी केलं. आणि त्याच माध्यमातून आज आम्ही वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना, उद्योगांना उभं करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे त्याला आशीर्वाद देण्यासाठी दादा आणि आमच्या आईसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. दादा, या प्रकल्पाची मुहूर्तमेढ आम्ही 2021 साली ज्यांची संकल्पना होती ते आमचे चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाला सुरुवात केली. सहकार क्षेत्रात काम करत असताना त्यांना खंत होती की सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना आणि इथल्या माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांना कर्ज देतोय, पण ही कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण करणारी व्यवस्था आपण तयार केली पाहिजे. आणि मग आपल्या कोकणामध्ये असणारी जी भौगोलिक परिस्थिती, कोकणामध्ये असणारं आपल्या काम करण्याची आपल्या लोकांची मानसिकता, त्याचबरोबर असणारं अपुरं मनुष्यबळ, या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या लोकांना जमेल असा कुठला तरी व्यवसाय यांच्या हाताला दिला पाहिजे. अन्यथा आपली खेडी ओस पडतील आणि काही काळानंतर या कोकणातला चेहरा मोहरा सगळा बदलून जाईल. म्हणून त्यांचा सातत्यानं प्रयत्न होता की दुग्ध व्यवसायातून शेतकरी उभा राहिला पाहिजे. परंतु त्यांच्या सहकारातल्या व्यस्त कार्यक्रमामुळे, कामामुळे त्यांना हे शक्य झालं नाही. आणि मग वारंवार ते खंत करायचं की हे काम कोणीतरी केलं पाहिजे.
इथला शेतकरी इथल्या तरुणाला काम दिल्याशिवाय इथं कोण थांबणार नाही. त्याला शाश्वत स्वरूपाचं उत्पन्नाचं साधन काहीतरी तयार केलं पाहिजे. आणि हे करायचं असेल तर आपला पारंपरिक व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय आहे आणि या दुग्ध व्यवसायाला आपण पुन्हा चालना दिली पाहिजे. साहेब 2000पर्यंत असणाऱ्या शासकीय डेऱ्याही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या बंद पडल्या. म्हणजे चिपळूणमध्ये 1967 सालीत उभी राहिलेली डेअरी त्यावेळी 60,000 लिटर क्षमतेनं चालत होती. ती 2000 साली साहेब डेअरी बंद पडली. आणि मग या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही ठरवलं की आपण जर चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये काम केलं तर निश्चितपणे हा व्यवसाय वाढू शकतो. आणि मग 2021 साली आम्ही वाशिष्ठी डेअरीची सुरुवात केली. 1 वर्षामध्ये आम्ही प्रकल्प पुरा केला. 2022ला या प्रकल्पातून आमचं दूध उत्पादन सुरू झालं आणि 5 फेब्रुवारी 2023पासून या प्रकल्पातून दूध उत्पादनाबरोबरच सगळे बाय प्रॉडक्ट्सही आमचे सुरू झाले. दादा, या प्रकल्पाला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी आमच्याकडं फक्त 400 लिटर दूध होतं आणि सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आमच्याकडं दूध घालणारे शेतकरी होते 60. आणि दादा 1 वर्ष ज्यावेळी कंप्लीट झालं त्यावेळी आमच्याकडं दूध होतं 17,000 7,500 लिटर आणि शेतकरी साधारण आमच्याकडे होते 2,000. दुसऱ्या वर्षी दादा आमची हीच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही कृषी प्रदर्शनाचा प्रयत्न केला. पहिल्या वर्षी हा प्रयत्न यशस्वी झाला. लोकांनी जनावरं घेतली आणि दुसऱ्या वर्षी दादा या दूध प्रकल्पाला आम्हाला 25,000 लिटर दूध आलं आणि जवळजवळ साधारण 7,500 ते 8,000 लोक या शेतकरी आमच्या दूध प्रकल्पाशी जोडले गेले. मग आम्ही ठरवलं की या दूध प्रकल्प या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दूध उभं राहतंय. अनेकांना प्रश्न पडायचा की तुम्ही दूध प्रकल्प एवढा मोठा उभा केला, खरंच तुमच्याकडचं तुमचं दूध आहे का, खरंच तुमच्याकडं तुम्ही आणताय ते खरं बोलताय का. याच्यासाठी अनेक लोकांनी आमच्या दूध प्रकल्पाला भेटी दिल्या. खरंच इथले शेतकरी दूध घालतायत का. आणि मग लक्षात आलं की या व्यवसायाकडे आमचा शेतकरी जो ग्रामीण भागामध्ये ज्याला काही हाताला काम नव्हतं, जो मुंबईवरून रिटायर होऊन आता मुलांच्या सोबत राहून काही भागत नाही, अशा सगळ्या लोकांनी या वाशिष्ठीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून पशुधन घ्यायला सुरुवात केली. आम्ही आमच्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चव्हाण साहेबांनी अर्थपुरवठा केला आणि साहेब आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आज आमचं डिसेंबर अखेरचं दूध जे होतं ते साहेब आमच्याकडे जवळजवळ 55,000 लिटर दूध हे रोजचं कलेक्शन होतं आहे आणि 13,000 लोकांना दर 10 दिवसांनी आम्ही त्यांच्या खात्यात नावानिशी पैसे टाकतो. साहेब याच्यामध्ये आज आपल्याला हा महोत्सव बघत असताना लक्षात आलं की आम्ही सगळी मंडळी कोकणातली लोक काही करत नाही, कोकणातल्या लोकांमध्ये करण्याची क्षमता नाही एवढं नाव ठेवून बाजूला होत होतो. पण आज कृषी प्रदर्शनाचा पहिलाच दिवस आहे. या सगळ्या पहिल्या दिवसाला सकाळच्या सत्रातही एवढी गर्दी आहे. किमान साहेब 5 दिवसामध्ये 7 ते 8 लाख लोक या प्रदर्शनाला भेट देतील. गेल्या वर्षी 5.5 लाखपेक्षा लोकांनी या प्रदर्शनाला भाग घेतला. नुसता भाग घेतला नाही तर इथं आलेल्या प्रत्येक माणसांचा आम्ही रेकॉर्ड ठेवतो. इथे आलेल्या प्रत्येक माणसाची आम्ही माहिती ठेवतो आणि त्याच्यानंतर त्यांचा वर्षभरात त्यांनी त्या संदर्भात काय केलं याचा पाठपुरावा करतो. आणि मग त्या माध्यमातून आम्हाला लक्षात येतं की वर्षभरात किती लोकांनी जनावरं घेतली, किती लोक आमच्या योजनांसाठी, सरकारच्या योजनांसाठी आमच्या पशु विभागाशी जोडले गेलेले आहेत, कृषी विभागाशी जोडले गेलेले आहेत. आणि साहेब या सगळ्यांचं चित्र आता चित्र बदलताना दिसतं आहे. आपला शेतकरी हळूहळू या सगळ्या गोष्टीकडे वळायला लागलेला आहे. साहेब आम्ही समोरच्या बाजूला एक 15 ते 20 गुंठ्यामध्ये जो डेमो तयार केलेला आहे ती लाईव्ह शेती केलेली आहे की एका शेतीतनं जर 4 जनावर एखाद्यानं घेतली तर त्याच जनावराबरोबर त्याला एक शाश्वत उत्पन्न घरात कुटुंब चालवण्याचं महिन्याचं होऊ शकतं. आणि त्याच्या जोडीला जर कृषी विद्यापीठाच्या आणि कोकणला अभिप्रेत असणाऱ्या काही योजना की ज्याच्यातून लाखी बागेसारख्या योजना असतील, ज्याच्या बरोबर ती कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, तर साधारण एखाद्या शेतकऱ्याला 30-35 हजार रुपयाचं उत्पन्न कसं तयार मिळेल अशा पद्धतीचं काम हे आम्ही आज समोरच्या ठिकाणी उभं केलेलं आहे. प्रायोगिक तत्वावर आज आम्ही लोकांच्या निदर्शनास आणून देतो आहे. पण आमच्या या कृषी प्रदर्शनामध्ये अशा सगळ्या लोकांना आम्ही जे इच्छुक आहेत
अशा सगळ्या लोकांना या सगळ्या गोष्टींची माहिती देतो आहे. आमच्याकडं काही शेतकरी आत्ता जोडले गेलेले आहेत. त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही योजना आम्ही आत्ता याच्यामध्ये त्यांना देतो आहोत. साधारण त्या योजना जर आपण विचार केल्या तर काजू आणि फळपीक योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 122 लोकांना आम्ही शासन आणि बँक या ठिकाणी आज जोडून देतो आहे. आमचा प्रयत्न असा आहे की किमान 100-200 लोक या प्रदर्शनाच्या माध्यमातून उभी राहिली पाहिजेत. त्यांना मॉनिटर करण्याचं काम हे वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ती उभी राहत आहेत हे पुढच्या वर्षी निदर्शनात आणू. अशाच पद्धतीनं उभी राहणाऱ्या काही शेतकऱ्यांचाही आपण या ठिकाणी आपल्या हस्ते सत्कार करणार आहे की ज्यांनी याच्यातून आमच्या प्रेरणा घेऊन स्वतःचं काहीतरी ग्रामीण भागामध्ये उभं केलेलं आहे. साहेब, हे सगळं करत असताना कोकणातल्या माणसांना जी लागणारी विश्वासार्हता लागते की एखाद्या गोष्टीच्या पाठी उभं राहण्याच्यासाठी जी विश्वासार्हता एखाद्याची निर्माण झाली की त्याच्या पाठीमागे कोकणी जनता उभी राहते. आम्ही साहेब यामध्ये अतिशय पारदर्शकपणे या दूध व्यवसायामध्ये काम करतो आहे. म्हणून आज आमच्याकडे एवढे शेतकरी जोडले गेलेले आहेत. आणि नुसते जोडले गेलेले नाहीत तर किमान 2,000 ते 2,500 महिन्याला उत्पन्न घेण्यापासून महिन्याला 3.5 ते 4 लाख रुपये उत्पन्न घेणारे शेतकरी आज या ठिकाणी तयार झालेले आहेत. या शेतकऱ्यांची जनावरं या पुढच्या काळामध्ये आम्ही स्पर्धेसाठी आणणार आहोत की कशा पद्धतीने कोकणातला शेतकरी आज सक्षम होतो आहे. दादा, अनेक अडचणी आहेत. आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला फक्त आशा आहे की आपण या सगळ्या गोष्टींच्या मागं जर उभं राहिलं तर कोकणामध्ये दुग्ध व्यवसाय, पशुधन आणि त्याचबरोबर ती कृषीसाठी सुद्धा चांगलं काम होईल. अनेक मंडळी काम करण्यासाठी इच्छुक आहेत, पण राजकीय इच्छाशक्ती आणि पाठबळाची गरज आहे. आज आम्हाला अनेक अडचणी आहेत. आमच्याकडे डॉक्टर्स नाहीत, अनेक दवाखाने आमच्याकडे बंद पडलेले आहेत, आमच्याकडे संघ नाही. आज आम्हाला महानंदाला दूध देताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. आज महानंदाचे आमचे एलेकर साहेब आले आणि आज त्याच्यातून त्यांनी आणि आमच्या किरण शिंदे साहेबांनी मार्ग काढला. नाही तर पावसाळ्यात साहेब आमचं दूध 30-35 हजार 40 लिटर होतं आणि आमची विक्री असते 20 ते 22 हजार लिटर. रोज आम्हाला 10 ते 15 हजार लिटर दूध शेतकऱ्यांचं कुठं घालायचं हा मोठा प्रश्न भेडसावत होता. पण या वर्षीपासून आम्हाला या साहेबांच्या माध्यमातून सहकार्य मिळालं. त्यांनी आम्हाला आमच्या या ठिकाणच्या जुन्या संस्था ज्या सगळ्या रजिस्टर झालेल्या आहेत साहेब, काही कामाच्या नाही आहेत, कोणत्याही प्रकारच्या आम्हाला सहकार्य करण्याच्या भूमिका डेअरीवरचं प्रेम आज या ठिकाणी दिसून आलं. हे प्रेम कायम आपल्या सगळ्यांचं राहो, ते जपण्याचं, टिकवण्याचं आणि त्याच विश्वासानं काम करण्याचं आपल्याला अभिवचन देतो आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाशिष्ठी डेअरी आयोजित हा भव्यदिव्य कृषी महोत्सव निमित्तानं आज ज्यांनी उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यांनी आम्हाला चिपळूण शहरामध्ये असेल, चिपळूण तालुक्यामध्ये असेल, किंबहुना अखंड कोकणामध्ये ज्यांनी विकासाचं काम केलं ते आमचे दादा. एक फार मोठं वैशिष्ट्य असं आहे, आज मी नगराध्यक्ष म्हणून जो उभा आहे त्यामागे अनेकांचा वाटा आहे. त्यामध्ये माझ्या भाजपचा परिवार असेल किंवा विशेषतः सांगायचं झालं तर प्रशांत जाधव साहेबांचा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. आज चिपळूणमध्ये दरवर्ष 5 ते 9 जानेवारी या कालावधीमध्ये वाशिष्ठी डेअरीचा आयोजित कृषी महोत्सव साजरा केला जातो. हा महोत्सव आता केवळ कोकणपुरता मर्यादित राहिला नाही, तर हा संपूर्ण महाराष्ट्रात त्याची ओळख निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कृषी महोत्सव होत असतात, परंतु अखंड कोकणामध्ये हा माझ्या चिपळूण शहरामध्ये हा कोकणचा भव्य दिव्य असा कृषी महोत्सव साजरा होत आहे. त्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो की प्रशांत जाधव साहेब आणि पूर्ण माझ्या वाशिष्ठी डेअरीला टाळ्यांच्या कडकडाट त्यांना शुभेच्छा देऊया. कारण कोणतीही निवडणूक नसताना अशा प्रकारचं काम करणं, सातत्यानं 3 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. आणि त्यांच्या प्रस्तावनामध्ये आपण सर्वांनी ऐकलं की सुमारे 5 दिवसामध्ये 7 ते 8 लाख लोक या कार्यक्रमाचं प्रदर्शन पाहण्यासाठी येतात. मी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, त्यांच्या आजच्या वाढदिवसासाठी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो
हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर खूप उशीर झाला आणि दादांना या ठिकाणी बोलायचं आहे आणि दादांचं मार्गदर्शन ऐकायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर दादांचं नेतृत्व या कोकणाला लाभलंय त्याचा लहानपणापासूनचा साक्षीदार मी आहे. शिवसेनेमध्ये काम करत असताना राणे साहेबांचा मुख्यमंत्रीचा पदाचा कालावधी मी पाहिलेला आहे. असं म्हणतात घाड फिरते आकाशी आणि चित्त तिचे पिलापाशी, तसं दादांचं आहे. दादा दिल्लीत असून दे, महाराष्ट्राच्या राजकारणात असून दे, परंतु कोकणाकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. दादा तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा तुमचं होमपीच आहे म्हणा की तुमचं घर आहे म्हणा, रत्नागिरी जिल्हा तुमचं कार्यक्षेत्र आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आपल्यासारखं नेतृत्व लाभलं नाही ही आमची खंत आहे. तुम्ही तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्टा म्हणून शासनाकडनं जाहीर करून घेतला. आज आमच्या रत्नागिरी जिल्ह्याला आपल्याकडनं काही अपेक्षा आहेत. काही रत्नागिरी जिल्ह्यातल्या आमच्यासारखे तरुण आपल्याकडनं काही अपेक्षा धरून आहेत. या कोकणामध्ये, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फलोत्पादन वाढावं किंवा शेती उत्पादन वाढावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. त्याच्यातलाच एक प्रकार प्रसादजींच्या माध्यमातून वाशिष्ठी दूध डेअरी असेल किंवा चिपळूण नागरी पतसंस्था असेल, यातनं ही चळवळ उभी केलेली आहे आणि मला वाटतं हळूहळू त्याची पाळेमुळे घट्ट रुजायला सुरुवात झालेली आहे आणि या कोकणातला, या रत्नागिरी जिल्ह्यातला शेतकरी आज उठाव करू पाहतोय. आणि मला वाटतं घाटावरची म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातली जी सहकार चळवळ आहे ती सहकार चळवळ कोकणामध्ये रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून काहीतरी नाविन्यपूर्ण या कोकणाला द्यावा असा त्यांचा प्रयत्न आहे. आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. राणेसाहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. निश्चित राणेसाहेब, आम्ही सर्वजण तुमच्या नेतृत्वाखाली की तुमच्या आशीर्वादानं या कोकणामध्ये एक क्रांती घडवू इच्छितो. आपला आशीर्वाद आमच्या पाठी असून दे एवढी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि मी आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फारच नाही पण 2 मिनिटाचंच बोलतो. आपल्या या कृषी प्रदर्शनासाठी माझे नेते, या महाराष्ट्राचे नेते, या देशाचे नेते आदरणीय दादासाहेब राणे व आईसाहेब, व्यासपीठावर बसलेले सुभाषराव चव्हाण व माझे नेते आदरणीय डॉक्टर साहेब, सर्व व्यासपीठ, खरोखर आजचा हा उपक्रम म्हणजे गेल्या 3 वर्ष ज्या माध्यमातून राबवला जातोय की ज्या माध्यमातून उभा केला जातोय तो फार मोठा या शेतकऱ्यांच्या पुढच्या म्हणजे भविष्यातल्या पिढीसाठी फार मोठा महत्त्वाचा टप्पा माझे नेते आदरणीय प्रशांतजी यादव करतायत एवढं नक्की आजच्या दिवशी सांगू इच्छितो. कारण मातीतलं घर बघितलं असेल, परंतु जो माझ्या पंतप्रधानांनी तुमच्या माझ्या की मेरी मिट्टी मेरा देश हे वाक्य घोषित केलं ते कोकणासाठी नक्की आजच्या दिवशी शोभतं. आणि प्रशांतजी यादव आणि सौभाग्यवती सपनाजी यादव या ज्या उपक्रम राबवत आहेत त्या उपक्रमासाठी आपण सर्वजण आलात, त्या सर्वांना मी शुभेच्छा. हा उपक्रम पुढच्या 5 दिवस चालणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांना निमंत्रित करीन आणि सर्व आजूबाजूला जे उठलेत दादांचं भाषण होणार आहे, सर्वांनी आपण एका जागेवर येऊन बसावं ही सर्वांना विनंती करतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु आपण हे प्रदर्शन पाहिलं असता एक लक्षात आलं की प्रशांतजी यादव यांनी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचं या ठिकाणी एक चांगलं धाडसी पाऊल टाकलं. कारण आम्ही गेल्या 10-15 वर्षामध्ये बघतो बऱ्याच लोकांनी डेअरी काढल्या आणि बऱ्याचशा डेअरीचं अवस्था या कोकणामध्ये काय झाली. परंतु या 3 वर्ष आपण 4 वर्ष बघतोय त्यांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करत